गई इंदिये सुकाये, जोगे वेदे कसाय नाणेय, संयम दंसन लेसा, भविया सम्मत सन्नी आहारे, गुणजीवा पज्जती पाना सन्नाय, मग्गणा ओय, उव ओगो वियकमसो, विसंतु परुवणा भणिया, झाणाविय पज्जाविय, जाईय कुलकोडी संजू आसव्वे, गहनादिजेण भणिया, कमेण 24 ठाणानी. अंतिम शासननायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि मार्गणांचं वर्णन आम्ही बघतो आहे. मार्गणा 14 प्रकारच्या आहे. त्याच्यामधली आमची मार्गणा आता संयम मार्गणा सुरू आहे. संयम मार्गणेचे 7 भेद आपण बघितले. असंयम, देश संयम, सामायिक, छेदोपस्थापना, परिहार विशुद्धी, सूक्ष्म सांप्रदाय आणि यथाख्यात संयम. 6 संयम आपण बघितले. परिहार विशुद्धी आणि सूक्ष्म सांप्रदाय. आज आपल्याला बघायचा यथाख्यात संयम. यथाख्यात नावच त्या ठिकाणी हे सांगतं. आख्यात जसं सांगितलेलं आहे आगमामध्ये तशा प्रकारचं ज्यांचं वितराग चारित्र्य आहे त्याला यथाख्यात संयम असं म्हटलं जातं. आणि यथाख्यात संयमासाठी अंतरंग निमित्त कारण असणार आहे संपूर्ण चारित्र्य मोहनीयाचा उपशम किंवा क्षय. असं ज्यावेळेला घडेल किंवा चारित्र्य मोहनीय कर्माचा यत्किंचित देखील उदय नाही. 10व्या गुणस्थानात सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थानात मोहनीयाचा अत्यंत क्षीण उदय होता. त्यामुळे परिणतीमध्ये तशा प्रकारचा भाव विद्यमान होता, परंतु नवीन कर्मबंध तो करू शकत नव्हता मोहनीय कर्माचा. आता 10व्या गुणस्थानामध्ये तो सूक्ष्म लोभ देखील आता एक तो उपशमित झालेला आहे किंवा क्षय झालेला आहे. आणि असा असताना यथावस्थित पूर्ण स्थिरतारूप आत्मस्वभावाची प्राप्ती झालेली आहे. त्याला यथाख्यात चारित्र्य असं म्हटलं जातं. याची गुणस्थान आहे 11, 12 आणि पुढे पण यथाख्यात चारित्र्य संयम हा राहणारच आहे. आणि याचा उत्कृष्ट काळ असणार आहे 1 कोटी पूर्वाला 8 वर्ष अंतर्मुहूर्त कमी. जर एखाद्या जीवानी 8व्या वर्षी जर त्याला केवळ ज्ञानाची प्राप्ती तो करणारा जीव असेल तर आणि 1 कोटी पूर्वाचं जर आयुष्य त्याचं असेल आणि 8व्या वर्षी केवळ ज्ञानाची प्राप्ती झाली तर त्याच्या आधी तो उपशम श्रेणी चढून यथाख्यात चारित्र्य प्राप्त करणारच आहे. आणि म्हणून हा या गुणस्थानाचा एवढा उत्कृष्ट काळ असणार आहे. आणि एखादा जीव हा अंतर्मुहूर्तामध्ये केवळ ज्ञान प्राप्त करेल आणि अंतर्मुहूर्तातच मोक्षाला देखील जाऊ शकतो. परंतु तीर्थंकरांच्या बाबतीत मात्र हा नियम आहे की त्यांना केवळ ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर कमीत कमी 8 वर्ष पर्यंत त्यांचा उपदेश काल असलाच पाहिजे. तीर्थंकरांच्या बाबतीत 8 वर्षाचा नियम आहे की केवळ ज्ञान झाल्यानंतर त्यांना 8 वर्षे उपदेशाचा नियम आहे. विदेह क्षेत्रामध्ये ज्यांचे 2च कल्याणिक होतात आणि एक अंतर्मुहूर्तच त्यांना तीर्थंकर प्रकृतीचा बंध पडतो आणि नंतर बंध विच्छुत्ती होऊन जाते, अशाही जीवांना त्या ठिकाणी तीर्थंकर पद प्राप्त झालं असेल तर 8 वर्ष त्यांचा हा यथाख्यात चारित्र्याचा आणि केवळ ज्ञानाचा, विशेषतः केवळ ज्ञानाचा काळ त्या ठिकाणी असणार आहे. आता संयम मार्गणेची वैशिष्ट्ये. सम्यक्त्व
रहित जीव जितके आहे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या गुणस्थानात, हे नियमाने असंयमीच असतात. जरी त्यांचे बाह्य व्रत असले तरी देखील, म्हणजे 3 गुणस्थानापर्यंत तर ते जीव असंयमीच आहेत नियमाने. चौथ्याही गुणस्थानामध्ये त्या जीवाला असंयमच असतो, कारण संकल्पपूर्वक त्यांनी कोणत्याही व्रताचा अंगीकार केलेला नाही. संयमी जीव मरून नियमाने देवगतीमध्ये जन्म घेतात. संयम अवस्थेमध्ये जर त्याला आयुबंध पडला असेल तर तो नियमपूर्वक देवायुचाच बंध पडतो. एखाद्या जीवाला जर नरक आयुचा, तिर्यंच्या आयुचा किंवा मनुष्य आयुचा बंध आधी झाला असेल तर त्याचे व्रत घेण्याचे परिणाम जीवनात होतच नाही. जसं श्रेणिक राजा होता, श्रेणिक राजाला नरकायुचा बंध आधी झालेला होता. भलाई त्याला क्षायिक सम्यक्त्वाची प्राप्ती जीवनात पुढे झाली, परंतु संयम घेण्याचा भाव त्याच्या जीवनात कधीही झालेला नाही. जर नरक आयुचा बंध झाला असेल, तिर्यंच्या आयु किंवा मनुष्य आयु या 3 आयुचा जर बंध झालेला असेल तर तो जीव नियमाने व्रत धारण करू शकत नाही. कारण संयमपूर्वक जो जीव मरेल किंवा आयुबंध करेल तर त्याला निश्चितपणे देवायुचाच बंध होतो. संयमी जीवांना 3ही भाववेद असू शकतात, पण तो कर्मभूमीच मनुष्य असावा, आर्यखंडातील असावा. म्लेंछ खंडातील मनुष्य मात्र असंयमीच असतात. पण जर कुणी एखादा म्लेंछ खंडातून आर्यखंडात आला असेल तर तो संयम धारण करू शकतो, मुनिपद त्याला प्राप्त करता येऊ शकतं. जसं पूर्वीच्या काळी चतुर्थ काळामध्ये म्लेंछ खंडामधल्या राजकन्या या ठिकाणी विवाह होऊन आर्यखंडामध्ये येत होत्या. त्यांच्यासोबत अनेक त्यांचे नातलग देखील आर्यखंडामध्ये येत होते, ज्यांचा जन्म म्लेंछ खंडात झालेला होता, पण ते आर्यखंडात येत होते आणि आर्यखंडात आल्यानंतर इथेच ते स्थायी झाले आणि त्यांनी महाव्रत देखील किंवा अनुव्रतांचं देखील ते पालन करू शकतात. पण म्लेंछ खंडामध्ये मात्र व्रत पालन संयम धारण करत नाहीत. विद्याधर जे श्रेणी आहे, या विद्याधरांच्या श्रेणीमध्ये देखील विद्यांचा जर त्यांनी त्याग केला तरच ते संयमी म्हणजे महाव्रती होऊ शकतात. 5व्या गुणस्थानातील मनुष्य किंवा 4 पंचेंद्रिय तिर्यंच कर्मभूमीतील जीव हा संयमी किंवा देश संयमी म्हटल्या जातो. 6 ते 9 या गुणस्थानामध्ये सामायिक आणि छेदोपस्थापना हे संयम असतात. परिहार विशुद्धी संयमाची प्राप्ती 7व्यामध्ये होते, पण उपयोग 6व्या गुणस्थानात आहे आणि त्याची गुणस्थानं 6 आणि 7 ही 2च असतात. जर हा परिहार विशुद्धी जीव उपशम श्रेणी आरोहण करेल तर त्याला परिहार विशुद्धी चारित्राचा त्याग करावा लागतो. आणि म्हणून काल सांगितलं होतं की जर हा संयमाचा त्याग तो करणार नाही तर त्या ठिकाणी तो कितीतरी म्हणजे 1 कोटी पूर्वाला 38 वर्ष कमी एवढा काळ तो परिहार विशुद्धी संयम पालन करू शकतो. यथाख्यात संयम जो आहे हा 11 पासून 14व्या गुणस्थानापर्यंत संसार अवस्थेत आणि पुढे देखील अनंत काळ जीवाजवळ आहे. सूक्ष्म संप्रदाय हा संयम फक्त 10व्या गुणस्थानातच असतो. परिहार विशुद्धी संयमासोबत मनपर्यय ज्ञान, आहारक शरीर, तैजस समुद्घात, विक्रियावृद्धी आणि उपशम सम्यक्त्व यांची प्राप्ती होत नाही. ज्याला परिहार विशुद्धी संयम आहे त्याला या गोष्टींची प्राप्ती होत नाही. नंतर परिहार विशुद्धी संयमाचा उत्कृष्ट काळ 1 कोटी पूर्व वजा 38 वर्ष म्हटल्या जातो. तर काही आचार्यांच्या मते याचा उत्कृष्ट काळ
16 वर्ष कमी. म्हणजे काही आचार्य असे मानतात की त्यांना 16व्या वर्षीच किंवा 22व्या वर्षी देखील परिहार विशुद्धी संयमाची प्राप्ती होऊ शकते. 8 वर्ष गृहस्थ अवस्थेत आणि 8 वर्ष अध्ययनाचा काळ असा 16 वर्ष असा, किंवा काहींनी 22 वर्ष असा देखील काळ मांडलेला आहे. हे जे परिहार विशुद्धी संयमधारी जे जीव असतात, हे साधू वसतिका, आहार, संस्कार, पिंची आणि कमंडलू या व्यतिरिक्त ते काहीही ग्रहण करत नाही. आहार दिवसातून 1 वेळा, संस्तर, पिंची आणि कमंडलू आणि वसतिका जिथे राहायचं स्थान आहे ते. धैर्यपूर्वक उपसर्ग सहन करतात, वेदनाचा प्रतिकार करत नाही. कोणतीही शारीरिक पीडा त्यांना जर झाली तर त्याचा ते प्रतिकार देखील करत नाही आहे त्या स्थितीला ते समोर जातात आणि त्याचा स्वीकार करतात. आपल्या साधर्मींच्या अतिरिक्त अन्य सर्वांसोबत आदान प्रदान, वंदन, भाषण आदी समस्त व्यवहाराचा ते त्याग करतात. धर्मकार्यात आचार्यांची आज्ञा घेणे, विहारामध्ये मार्ग विचारणे, वस्तिके संबंधी स्वामीकडून आज्ञा घेणे, योग्य अयोग्य उपकरणांसाठी निर्णय घेणे आणि कुणाचा संदेह दूर करण्यासाठी उत्तर देणे, या व्यतिरिक्त सदैव ते मौन असतात. म्हणजे बोलण्याचा देखील त्यांचा विकल्प नाही. जर त्यांना एखादं धर्मकार्य करायचं असेल तर आचार्यांची आज्ञा घेतात. विहार करत असतील तर रस्ता कुणीकडे जातो एवढं विचारतील. वसतिकेमध्ये निवास करायचा असेल तर त्यांचा वसतिकेचा जो स्वामी आहे त्याच्याकडून आज्ञा घेतील. योग्य अयोग्य उपकरणांसाठी निर्णय घेण्याचा असेल तर ते विचारतील. आणि जर कुणाच्या मनात शंका आली आणि त्यांनी परिहार विशुद्धी संयमधारी मुनींना तो प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर ते देतील. या व्यतिरिक्त ते सदैव मौन असतात. आणि सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थानामध्ये विशेषतः की हा सूक्ष्म सांप्रदाय संयम अवसर्पिणीच्या 4थ्या काळात आणि उत्सर्पिणीच्या 3ऱ्या काळातच ज्याचा जन्म झालेला आहे त्यालाच प्राप्त होऊ शकतो. कारण उपशम श्रेणी किंवा क्षपक श्रेणी आरोहण करणारा जीव हा त्या काळामध्ये जन्म घेतलेला असावा लागतो. नंतर त्याला पहिले 3 संवहन असेल तरच अशा प्रकारचा सूक्ष्म सांप्रदाय परिणाम त्याच्या जीवनात होतो. वज्र ऋषभ नाराच, वज्र नाराच आणि नाराच. पण वज्र ऋषभ नाराच संवहन नसेल तर तो 2ही श्रेणी चढू शकतो. परंतु वज्र नाराच आणि नाराज हे 2 संवहन नसेल तर मात्र तो उपशम श्रेणीच आरोहण करतो. पहिली श्रेणी शपक श्रेणी वज्र ऋषभ नाराच संवहन वालाच आरोहण करेल. जर सूक्ष्म सांप्रदाय गुणस्थान संयम देखील निकट भव्य आणि कर्मभूमीच मनुष्यांना त्या ठिकाणी प्राप्त होते. अशा प्रकारे संयम मार्गणेची आपण वैशिष्ट्ये पाहिली. यावर जर कुणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. व्रत घेतलेले आहेत त्यांना म्हणजे देवगती, मनुष्यगती आणि त्याचा बंध होत नाही. आता तुम्ही तर मग तो संयम म्हणजे कोणत्या, तो संयम आपण कोणत्या म्हणजे व्रत कोणचे धरायचे? अनुव्रत जरी घेतले असेल, अनुव्रत जरी त्याला असेल तो 4थ्या गुणस्थानापासून पुढे असेल तर त्याला देवायुचाच बंध पडतो, मनुष्य पर्यायी किंवा तिर्यंच्या पर्यायी. त्याच्यामुळे 4थ्या गुणस्थानाच्या वर असेल तर त्याला फक्त देवायुचा बंध होतो. इव्हन म्हणजे तो सम्यक दृष्टी जरी असेल, अव्रती जरी असेल तरी सम्यक्त्व सहित अवस्थेत आणि व्रत भावव्रत असताना जर त्याला बंध होईल तर तो नियमपूर्वक देव पर्यायीचा देवायुचाच बंध त्याला होतो.
तीन आयूचा बंध त्याला होत नाही. आणि जर याला तीन आयूचा पहिले बंध झाला असेल तर भाव हा. पण होत नाही व्रत घेण्याचे. झाला पण नसेल तो काळ तर तर होऊ खूप शकतात. अल्प आहे. अल्प काळ आहे हं? की नाही, चौथ्या गुणस्थानामध्ये समजा औपशमिक सम्यक्त्वाचा काळ अल्प आहे. औपशमिक सम्यक्त्वाचा, पण क्षयोपशमिक सम्यक्त्वाचा, हा. क्षयोपशमिक सम्यक्त्व असू शकते ना जीवाला, आजही असू शकते. हम्म. आणि त्याचा काळ खूप आहे, सहस्र सागर आहे त्याचा काळ, 67 सागर त्याच्यामुळे आहे. हा. असू शकतो. हं. हम्म. आणि पाचव्या गुणस्थानाचाही काळ खूप मोठा आहे. भाव व्रत धारण करणाऱ्याचाही काळ मोठा आहे. क्षयोपक्षमिक सम्यक्त्व सहित त्याचा व्रत पालनाचा भाव असेल तर तो हम्म. 1 कोटी पूर्व वजा 8 वर्ष इतका काळ तो देश संयमी असू शकतो चौथ्या काळात. आत्ताच्या काळात आपण लावलं तर त्याच्या हम्म. आयुष्यातले काही वर्ष सोडून वर्ष घ्या. सोडून. हम्म. हम्म. पण आता आपण व्रत म्हणजे समजा अशा प्रकारे आपण काही व्रत घेतो, म्हणजे समजा उदाहरणार्थ पंचमेरूचं व्रत, दशलाक्षणीचं हं. व्रत, तर असे व्रत हे व्रत नाही धरायचे का? हे हे पण व्रत आहेच, पण हम्म. यासोबत 12 व्रतांची अनुव्रतांची पालना आहे का? हे व्रत हम्म. तर नैमित्तिक झाले आणि हम्म. अनुव्रत नित्य व्रत झाले. तर नित्य त्याचे व्रत असेल त्याचीच नैमित्तिक व्रत शोभून दिसतात. 10 हम्म. दिवस आम्ही खूप पाळलं समजा हम्म. हम्म. दशलक्षण पर्व, आणि आम्ही हम्म. दुसऱ्याच दिवशीपासून समजा आम्ही रात्री भोजन किंवा आणखी काही सुरू केलं तर हम्म. आमचे ते नैमित्तिक व्रत तर आम्ही खूप चांगल्या रीतीने पाळलं, पण आम्हाला नित्यव्रत नाहीये. नित्यव्रत हम्म. ज्याचे असेल त्यालाच नैमित्तिक व्रत शोभून दिसतात. हम्म. नैमित्तिकाचा काळ कमी आहे. हम्म. त्याच्यामुळे हेही व्रत पण पाळायचे आता असेल तर रात्री भाव भोजन हवेच त्याग हे लागतात. पण व्रत आहे ना, आणि हे व्रत तर आता आपण साधारणतः म्हणजे आपल्या जन्मभरच पाळतो, काही वर्ष सोडले समजा तर. हो ना, पहिले मग जेव्हा हा तर कळत नसते संयम तेव्हा. आहे. हा. मग हा मग संयम याला आहेच आपण जीवनात. संयम धरतो का, मग संयमी हो धरतो का हो त्याला? हो. जर आपण एखादाही नियम आयुष्यभरासाठी आम्ही या अनुव्रतांपैकी घेतला तर असं हम्म. काही जीवाच्या हिंसेचा मला त्याग आहे बा, हा जरी हम्म. आम्ही नियम घेतला तरीही आमची हम्म. ती अनुव्रत आहे. संकल्पपूर्वक कोणताही नियम आयुष्यभरासाठी घेणं हा व्रत आहे. अच्छा. हम्म. पुढे चलू. हो. दर्शन आजन्मच घ्यायची मार्गाला असतात का मग काही व्रत? काही व्रत आजन्म घ्यायची असतात. आता देशव्रत वगैरे आहे, दिग्व्रत, देशव्रत, ही काही काळासाठी आपल्याला घेता येतात. पण अनुव्रत जर आम्हाला घ्यायचं असेल, व्रत 5वं गुणस्थान आमचं असावं असं जर आमचा भाव आहे तर आम्हाला नेहमीसाठी व्रतांचा स्वीकार करावा लागते. भलाई तुम्ही एकच व्रत घ्या, तर असं काही हम्म. जीवाच्या हिंसेचा मला त्याग आहे. हम्म. मी अनर्गल अशा प्रकारची प्रवृत्ती जीवनात करणार नाही. मला सप्त व्यसनांचा त्याग आहे. हा. कारण हा असाही आम्ही थोडासा भाव ठेवला आयुष्यभरासाठी तरीही हम्म. आमचं संकल्पपूर्वक व्रत ग्रहण करण्याचा तो परिणाम आहे. आणि जर आम्ही म्हटलं की मी नियम नाही घेत बा पण मी पाळते हम्म. आहे, हा. तर हा आमचा नियम नाही, हा आमचा पलायनवाद आहे थोड्या प्रमाणामध्ये. कारण आम्ही सवलत ठेवलेली आहे आणि मी म्हंटल मी हम्म. करतच नाहीये, मग मी त्यागच का नाही घ्यायचा? मी हा. त्यागच घेतला त्याचा. आणि भलाही एखाद्या वेळेला त्याच्यामध्ये आमचा तो व्रतभंग झाला असेल हम्म. तरीही प्रायश्चित्त घेऊन आम्ही व्रतात स्थिर होऊ शकतो. प्रायश्चित्त ग्रंथाची त्याच्यासाठी निर्मिती झाली आहे. जर आम्ही हा. व्रतभंग होईल करून व्रतच घेतला नाही तर आमचा हम्म. तो भाव असंयमाचा आहे. बरोबर. आता त्रस्त जीवाच्या हिंसेचा त्याग, तर म्हणजे आपण हम्म. खूप प्रयत्न करतो, पण आपण संसारामध्ये म्हणजे आपल्याला होतोच ना त्याचा नाही, हे त्रस म्हणजे काही त्याचा जीवाचा दोष नाही, लागतो. स्थावर काही जीवाचा होतो आम्हाला. नाही, आता आपण गाडीने त्रस वगैरे जातो समजा. गाडीनी आता ती सवलत आहे, ती आमचा तरी अनुव्रताचा परिणाम आहे. हम्म. गाडीनी जाणं हे गैर नाही आहे त्याच्यामध्ये. हम्म. तर म्हणजे आम्ही नाही, स्थावर आपण काही जातो ना जीवाचा. गाडीने, आता आपण आपण तसा आपण संकल्प केलेला आहे की त्रस्त काही जीवाच्या हम्म, हिंसेचा आपल्याला नाही करायची आहे ती त्याग. त्रस्त.
हो हा. हो पण मग आता असं काही आपण अशा काही क्रिया आपल्या आयुष्यात असतातच की ज्याच्यामुळे आपल्याला त्याचा दोष हो लागतोच समजा. होतो ना. हा. आता हम्म. आपण कधी कधी डासांसाठी उडवतो. हा. हा. असं खूप हाही काही आम्हाला गोष्टी आहेत ना. दोषच आहे. काही गोष्टी आहेतच, हा. पण त्याच्यामध्ये आम्ही थोडासा विचारपूर्वक आणि विवेकपूर्वक काम केलं तर आम्ही हम्म. त्रसकायिक जीवाच्या त्याग जीवनात घेऊ शकतो. थोडाफार प्रमाणामध्ये जर आम्ही थोडी हे केली, विवेक जीवनात हम्म. आणि स्थिरता ठेवली, तर आम्ही हम्म. त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा त्याग घेऊ शकतो. मोटरनी जाणं म्हणजे काही त्रसकायिक जीवाच्या हिंसेचा आम्ही त्याग नाही घेतला असं नाहीये त्याचं कारण. पण त्याच्यात ते होतेच ना नाहीये. मग म्हणजे त्याच्यात होत. होते तर मग मग विराधनाचा आम्ही चालतो, मंदिरात जातो तरीही आमची विराधना आहे. इव्हन श्वासोश्वास घेतो तरी तसं काही हो. जीवाच्या हिंसेचा विराधना आहे. हो. तो हम्म. नाही. आमचा संकल्पी हिंसेचा त्याग आहे. आरंभी, उद्यमी आणि विरोधी. विरोधी पण हिंसा आम्हाला श्रावकांना मुभा आहे. 4 हो. प्रकारच्या हिंसेमध्ये आमचा संकल्पी हिंसेचा संकल्पी त्याग आहे. हिंसेचा आपल्याला हा त्याग आहे. हो. हम्म. हा. आणि तो आम्ही घेतला तरीही आमचं अनुव्रत थोड्या प्रमाणात, अगदी सुरुवातीची पायरी म्हणा, ती आम्हाला पाळता येऊ शकते. हम्म. आणि काही गोष्टी समजा आम्हाला काही दिवसांसाठी आम्ही घेऊ शकतो. हम्म. जसं दिग्व्रत देशव्रत तसंच सांगितलंय. जायचं नाहीये हो. कुठे तर हो. दिग्व्रत घ्या, देशव्रत घ्या, हे सांगितलंय. हा. अनर्थ हम्म. दंडव्रत, दुर्ध्यान करू नका, दुर्वचन बोलू नका, हम्म. हे हम्म. अपध्यानापासून वाचणं आहे आपलं. हम्म. त्याच्यामुळे होऊ शकते थोड्याफार प्रमाणामध्ये, अगदी पहिल्या भूमिकेत होऊ शकतो. विजिते, हम्म. आपल्या 11 प्रतिमा सांगितल्या आहेत. त्यापैकी हो शेवटच्या 2 नुसार शिल्लक आणि ऐनलक्ष आहे. हो. त्याच्यामध्ये आपण त्यांना 5वं गुणस्थान 4थं गुणस्थान मानलेलं नाही ना. नाही, 5वं 11वी प्रतिमा, 5वं 11 फक्त. गुणस्थान. आणि प्रतिमा आधीच्या 11वी. प्रतिमा असतील तर मग कोणतंच आधीच्या याच्यातही 5वंच गुणस्थान. 5वंच राहील. ओके. पहिल्या प्रतिमेपासून 11 प्रतिमेपर्यंत 5वंच गुणस्थान तरतमतेनी. अच्छा. ऐल्लक आणि शुल्लक असेल त्यांचंही 5वंच गुणस्थान आहे, अच्छा. 6वं नाही. सांगत नाही. पण हं, मला असं वाटलं की आधीच्यांना म्हणजे आधी ज्या प्रतिमा आहेत समजा 10व्यापर्यंत हं. ते त्यांचं पण हो, 7वीच राहील. त्यांचंही 5वंच गुणस्थान. प्रतिमाधारी कोणी असेल तर 5वं गुणस्थान. हो हो. भलेही त्यांची प्रतिमा वेगवेगळी राहील. हो. रात्री भोजन त्याग, ब्रह्मचर्य, 7वी प्रतिमा, अशा प्रतिमा राहतील, हो. पण गुणस्थान 5वं. ठीक आहे. पुढे चलू. दर्शन मार्गणा आता पाहायची आहे समजा आपल्याला. अनुव्रत आपण नाही म्हणजे नियम समजा नाही आहे कोणाला आणि मग हं, त्यांनी आता चातुर्मास किंवा असं समजा अष्टमी चतुर्दशी त्याच्यासाठी दिग्व्रत वगैरे घेतलं, देशव्रत घेतलं, त्याचं हं, फळ वेगळं हं. मिळेल का? हो, अर्थातच आपल्याला तो भाव आहे तर नक्कीच आहे. कारण हम्म. शेवटी भावावर अवलंबून आहे. हम्म. त्याच्यामुळे त्याचं फळ तर आपल्याला निश्चितपणे. आणि दिग्व्रत आणि देशव्रताबद्दल रत्नकरण शावकाचार मध्ये समंतभद्र आचार्यांनी सांगितलं की जो दिग्व्रत आणि देशव्रत पाळतो देशव्रत. त्याची हम्म. व्रत ही त्या मर्यादेच्या पलीकडे महाव्रतासारखी आहेत. हम्म. समजा मी आता विचार केला की मला अंजनगावात 15 दिवस राहायचं आहे, बाहेर हम्म. जायचं नाही आहे, हम्म. तेवढ्याचा मी व्रत घेतलं ते 15 दिवसासाठी. तर त्या हम्म. 15 दिवसामध्ये मला बाहेरच्या जगतात जायचं काम पडणार नाही, तर माझी तिथली व्रत महाव्रताप्रमाणे आहे, हम्म. असं समंतभद्र आचार्यांनी रत्नकरण शावकाचार मध्ये म्हटलं. म्हणून आपल्याला ती घ्यायला काहीच बिघडत नाही, घेऊ शकतो. आणि वनस्पतींच्या बाबतीत तर मी नेहमी सांगते की हो. आम्ही मोजून खूप वनस्पती काढल्या शोधून शोधून, तरी आम्ही हम्म. 100च्या वर 100च्या वर. वनस्पतीचं सेवन करतच नाही. हम्म. आणि हम्म. वनस्पती काही जीव आहे 10,000. हम्म. आणि ते तुम्ही त्याच्यातलं मागे 100 टाकलेली पण आम्हाला. गोष्ट. हम्म. हो, हम्म. मी चार्टही टाकला होता हो. मध्यंतरी हो. एकदा. हो. 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 हम्म. तर तेवढं जरी आम्ही पाळलं तरीही आमची ती अनुव्रतांची पायरी आहे, भूमिका आहे. हम्म.
ते आता प्रातःकालीन वंदना वगैरे असते त्याच्यामध्ये ते रोजचे त्याच्यात हे असतात की म्हणजे बा आज मी ज्या दिशेला हो जाईल त्या दिशेची मला सूट आहे, हो बाकीच्या दिशेचा मला त्याग आहे, असं ते असते. तर मग त्याचंही पण हे दिग्व्रत देशव्रत सारखं फळ आपल्याला मिळेल का समजा जर आपण ते हो रोज हो घेत तर? हा. बिलकुल. आणि हम्म. दररोज आपले 17 नियम आपल्याला घ्यायला हो. सांगितलेले आहे. 17. दररोजचे 17 नियम हम्म. ते पण आपण जर घेतलं, पण आपण तेवढं जागरूक राहत नाही, हम्म. म्हणून कधी कधी बिघाड आहे. जागरूक हम्म. राहून आपण घेतलं तर आम्हाला हम्म. नक्कीच त्या भावांचं फळ मिळणारच आहे आणि ते चांगलंच असणार आहे. हम्म. त्याच्यामध्ये परिग्रहाचं पण देखील असते की जो हो परिग्रह मी आज परी वापरणार आहे म्हणजे त्याच्यात तो सोडून इतर. पलंगावर मी या पलंगावरच बसेल आज, हम्म. म्हणजे इथून आहे हम्म. नियम त्या 17 नियमात. मी एवढ्याच सेवन करेल. हम्म. दररोजच्या श्रावकाची जी 17 नियम सांगितलेले आहे त्याच्यात हे हम्म. पण आहे. हम्म. बर. हा, दर्शन मार्गना आपण बघू आता. दर्शन कशाला म्हणतात? पहिला तर प्रश्न. दर्शन सामान्य प्रतिभासाला प्रतिभास. दर्शन. सामान्य प्रतिभास म्हणजे दर्शन, म्हणजे विषय आणि विषयी यांचा सन्निकर्ष सन्निकर्ष झाल्यानंतर झाल्यानंतर ज्ञान वस्तू. होण्यापूर्वीचा जो सामान्य प्रतिभास त्याला दर्शन असं म्हटल्या जातं. सामान्य प्रतिभासामध्ये केवळ सत्ता मात्र अवलोकन आहे. पदार्थ वेगवेगळा आम्हाला करता येत नाही, त्याचा आकार, रंग, रूप, प्रकार हे आम्हाला काहीही तिथे ज्ञात होत नाही, परंतु सत्ता मात्र काहीतरी आहे अशा प्रकारचा प्रतिभास जिथे होतो त्याला दर्शन असं म्हटल्या जातं. थोडक्यात ज्ञान होण्यापूर्वीची सजगता, सावधानता याचं नाव आहे दर्शन. किंवा दोन ज्ञेयांच्या मधलं अंतर. एका ज्ञेयाला आम्ही जाणलेलं आहे आणि दुसऱ्या ज्ञेयाला जाणायचं आहे, मधला जो काही कालावधी आहे याला दर्शन अशी संज्ञा दिली जाते. किंवा दर्शनाचा जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून जर आम्हाला आणखी बारीक आणि योग्य अर्थ आणि जो मनात ठसणारा आहे तो पाहायचा असेल तर लक्षात घ्या. उदाहरण की एखाद्या वेळेला आपण पोळी करतो आहे आणि गरम तव्याला आमचा हात लागतो. गरम तव्याला हात लागल्यानंतर आमची ताबडतोब प्रतिक्रिया असते, आमचा हात बाजूला होतो. आमचा हात बाजूला झाला, परंतु त्या तव्याचा आणि बोटाचा जसा काही स्पर्श झालेला आहे, सन्निकर्ष झालेला आहे, ती संवेदना मेंदूला पोचली पहिल्यांदा तर, आणि मेंदूला पोचल्यानंतर तिथून आम्हाला तवा गरम आहे हे ज्ञान झालं. तर स्पर्शनेंद्रियापासून मेंदूला पोचविण्याचा जो काही मधला काळ लागलेला आहे हा म्हणजे दर्शन आहे. प्रत्येक इंद्रियाच्या बाबतीत हे लावा. जिभेवर वस्तू ठेवल्यानंतर ताबडतोब आम्हाला रसाचं ज्ञान होत नाही, ती संवेदना मेंदूला प्रथमतः ज्ञात होते. तर मेंदूला ज्ञात होण्यापर्यंतचा हा जो कालावधी आहे याला दर्शन असं म्हटलं जातं. म्हणजे कधी कधी दर्शनाविषयी जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आचार्यांची सूक्ष्म आणि तरल बुद्धी आम्हाला ज्ञात होते की ज्ञान होण्याच्या आधी ही सजगता आहे त्या इंद्रियांनी जाणण्याविषयीची, आणि आज ती वैज्ञानिक देखील मान्य करतात, आणि तो आहे आमचा दर्शन प्रतिभास. ठीक आहे. म्हणून विषयभूत पदार्थांना वेगवेगळे आकार रूप प्रतिभासित न करता सत्ता मात्र सामान्य रूपाने प्रतिभास करणे म्हणजे दर्शन होय. दर्शनाच्या माध्यमातून आत्म्याचं अन्वेषण करणं म्हणजे दर्शन मार्गणा आहे. दर्शन मार्गणेचे 4 भेद आहे: चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन, अवधी दर्शन आणि केवल दर्शन. सामान्य व्याख्या मी अशी लावणार आहे की चक्षु इंद्रियांनी होणाऱ्या ज्ञानाच्या पूर्वीचा जो सामान्य प्रतिभास हा झाला चक्षुदर्शन. चक्षु सोडून बाकीची 4 इंद्रिये आणि मन यांच्या ज्ञानापूर्वीचा होणारा सामान्य प्रतिभास म्हणजे अचक्षुदर्शन.
म्हणजे स्पर्शनेंद्रियानी देखील जीवाला दर्शन होतं, मनानी देखील जीवाला दर्शन होतं. म्हणजे दर्शन हे 6ही प्रकारच्या 5 इंद्रिय आणि मन यांनी होणार आहे. फक्त चक्षु इंद्रियांनी होणाऱ्या दर्शनाला चक्षुदर्शन म्हणायचं आणि 5 इंद्रिय आणि मनानी होणाऱ्या दर्शनाला अचक्षु दर्शन असं म्हणायचं. ही तर झाली आपली सामान्य ठोकळमानानी व्याख्या. परंतु बृहद्रव्य संग्रहकार त्यांनी व्याख्या त्या ठिकाणी चक्षु इंद्रियाची देखील अत्यंत स्पष्ट रीतीने केलेली आहे. पहिल्यांदा तर सांगितलं की चक्षु दर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम असताना हे अंतरंग निमित्त कारण, कारण कार्य होत असताना अंतरंग निमित्त कारणही पाहिजे आणि बाह्य निमित्त कारण देखील पाहिजे. 2 कारणांच्या पूर्णतेतच कार्याची सिद्धी आहे. म्हणून अंतरंग निमित्त कारण चक्षुदर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम आणि बहिरंग द्रव्येंद्रियाचं अवलंबन. जर डोळ्यांनी आम्हाला ज्ञान होणार असेल तर चक्षु इंद्रियाचं अवलंबन आहे. आणि यांनी मूर्त सत्ता सामान्याला सांव्यावहारिक प्रत्यक्षाने, त्याला सांव्यावहारिक प्रत्यक्ष आम्ही म्हणतो, पण निश्चयानी परोक्ष निर्विकल्प एकदेशतः प्रतिभासित करते ते चक्षुदर्शन आहे. म्हणून चक्षुदर्शनाची परत व्याख्या पहा. चक्षुदर्शनावरण कर्माचा क्षयोक्षम असताना बहिरंग द्रव्येंद्रियाच्या अवलंबनाने मूर्त, कारण मूर्तिक पदार्थांना चक्षु इंद्रिय जाणणार आहे म्हणून मूर्तिक शब्द ठेवला. मूर्तिक आणि सत्ता सामान्याला, दर्शनाचं कार्य आहे सत्ता सामान्य म्हणून सत्ता सामान्याला, ज्याला आम्ही म्हटलं प्रत्यक्ष मी वस्तू पाहिली म्हणून सांव्यावहारिकरित्या प्रत्यक्ष, पण निश्चय काय म्हणणार आहे, तुझं ज्ञान परोक्ष आहे म्हणून निश्चयाने परोक्ष निर्विकल्प. निर्विकल्प याचा अर्थ आकार ग्रहण न करता निराकार असा एकदेशतः प्रतिभास होणं, याचं नाव आहे चक्षुदर्शन. चक्षुदर्शनाची अशीच आपण व्याख्या उद्याला बघूया आणि आज इथे थांबू. त्यादनय षट्द्रव्य गुण पर्याय और प्रमाण का जड़ कर्म चेतन बंध का अरु कर्म के अवसान का कह कर स्वरूप यथार्थ जग का जो किया उपकार है उसके लिए जिन वाणी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो वच्छाणम नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.